ಸಾಂಬ್ರಾ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಬೆಲ್ಲದ ಗಾನವನ್ನು ನಡೆಸಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಕಳೆದ 35 ವರ್ಷಗಳಿಂದಲೂ ಕೂಡ ಈ ಬೆಲ್ಲದ ಗಾನವನ್ನು ನಡೆಸಲಾಗ್ತಾ ಇದ್ದು, ಸಾವಯವ ಬೆಲ್ಲವನ್ನು ತಯಾರಿಸುವಂಥ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಗುಣಮಟ್ಟದ ಬೆಲ್ಲವನ್ನು ಪೂರೈಸಲಾಗುತ್ತಿದೆ. ಸಾಂಬ್ರಾ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಈ ಮೊದಲು 25 ಬೆಲ್ಲದ ಗಾನಗಳಿದ್ದವು. ಆದರೆ ಇದೀಗ ದಿನವೂ ಕೂಡ ಅವು ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತಾ ಬರುವುದು ಖೇದಕರ ಸಂಗತಿ ಅಂತ ರೈತ ಶಿವಾಜಿ ಜೋಯಿ ಅವರು ಬೇಸರವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. ಇನ್ನು ಈ ಸಾವಯವ ಬೆಲ್ಲದ ಉಪಯೋಗದ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿದರು. ಗಾನ ಏನ್ರಿ ದಿನ ಜವಾರಿ ಕಬ್ಬು ಐತ್ರಿ, ಬಿನ್ನ ಲಾಗೋಡಿ ಮತ್ತು ಸಗಣಿ ಕಸ ಹಾಕಿದ್ದೈತ್ರಿ. ಅದು ಬಿನ್ನ ಕೆಮಿಕಲ್ ಅಂತ ನಾವು ಬೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅದ ಆ ಬೆಲ್ಲಕ್ಕೆ ರೇಟ್ ಭಾಳ ಐತ್ರಿ. ಮತ್ತು ರೀ ನಾವು ಈಗ ಅದು ಬೆಲ್ಲ ಬೆಳಗಾವಕ್ಕೆ ಮಾಗಣಿ ನಮ್ದು ಐತ್ರಿ. ಏನು ಕಾರಣ ಐತ್ರಿ? ಅದು ಬಿನ್ನ ಕೆಮಿಕಲ್ ಭಾಳ ರುಚಿ ಐತ್ರಿ, ಸಂದೇಳಿ. ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಏನು ಹಾಕಿಲ್ರಿ, ಏನಿಲ್ರಿ. ಮತ್ತು ಅದು ಚಾ ಹಾಕಿದ್ರೆ ಚಾನು ಹೊಡಿದಿಲ್ರಿ. ಮತ್ತು ಚಾ ಬೆಲ್ಲದನ್ನೇ ಮಾಡ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ. ಹೆಂಗೆ ತಯಾರು ಮಾಡ್ತೀರಿ? ಅದು ಹೆಂಗೆ ಏನ್ರಿ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಅದಕ್ಕೇನೂ ಹಾಕೋದ್ರಿ, ಬಿನ್ ಕೆಮಿಕಲ್. ಸೋಡಾ ಒಂದಿಷ್ಟು ವಾಪರ್ಸ್ತೇವೆ ರೀ. ಆಯ್ತು, ಸೋಡಾ, ಬೆಂಡಿ ಮತ್ತು ಮತ್ತೇನಿಲ್ರಿ ಗಾಂಧಿನಿ. ಎಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ಇದೆ? ಇದು 35 ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮಾಡತ್ತೇವ್ರಿ. ಒಂದು ಗಾನಿದ ಎಷ್ಟು ಜನ ಬೇಕ್ರಿ? ಒಂದು ಗಾನಕ್ಕೆ 16 ಮಂದಿ ಬೇಕ್ರಿ ಸಟ್ಟ. 16 ಮಂದಿ ಇದ್ರೆ ಇದು ತಯಾರು ಆಗ್ತೈತ್ರಿ. ಇದಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ರೀ. ದಿವಸ ಎಷ್ಟು ಮಾಡ್ತೀರಿ? ದಿವಸ 5 ಅಡುಗೆ ಮಾಡ್ತೀವಿ. 5 ರೀ. ಈಗ ಹೆಂಗೆ ರೇಟ್ ಹೆಂಗೆ ಇಟ್ಟಿದ್ರಿ? ಇದು ರೇಟ್ ರೀ 6000 ಮಟ ಮಾರೋದಿದ್ರಿ. ಹೆಂಗೆ 1 kg? ಹೆಂಗೆ 1 kg 60 ರೂಪಾಯಿ kg ರೀ. ಹಾಂ, ಬಿನ್ನ ಕೆಮಿಕಲ್ ಐತ್ರಿ. ಪೌಡ್ರ್ ಹಾಕಿದ್ದೆ 5000 ಮಾರೋದೈತ್ರಿ. ಬರೀ ಕೆಮಿಕಲ್ ಇದು ವಿದೌಟ್ ಕೆಮಿಕಲ್ ಮಾಡ್ತೀರಿ? ಹಾಂ, ವಿದೌಟ್ ಕೆಮಿಕಲ್ನೇ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು. ಆರ್ಗ್ಯಾನಿಕ್ ಖತ ರೀ, ಇದಕ್ಕೆ ವಾಪರ್ಸಿಲ್ಲ. ಮಾಗಣಿ ಭಾಳ ಐತ್ರಿ. ಇದಕ್ಕೆ ಮಾಗಣಿ ಭಾಳ ಐತ್ರಿ. ಇದು ಎಲ್ಲಿಂದ ಬರ್ತೈತ್ರಿ? ಬೆಳಗಾವ್ ರೀ, ಮರಾಠ, ಹಿಂಗೆ ದೂರಿಂದ ಬಂದು ಆರ್ಡ್ರನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಈಗ. ಮತ್ತು ಕಬ್ಸಾತೈತ್ರಿ ನಾವು ಬೆಲ್ಲ. विजापूरದಿಂದನೂ मंदी ಬಂದ उद्धारी. परंतु आता लोकांची भयंकर हे तक्रार यायले, राबवायला तयार नाही कोण पण. तरी मी जरा आमच्या हातनं थोडे पैसे घालून तर रेट हे बिना मिल करून थोडे पैसे करायले मी. त्याच्यामुळे जरा आमच्या घण्यामध्ये आहेत आणि बिना केमिकल 2 वर्षाला मी करायले. त्याला भरपूर मागणी आहे. चेन्नईला जाते, बेंगलोरला जाते, हैदराबादला जाते. रोज माझा 5 ते 6 हजार गुळ डेली जात आहे. माझी 100 कावली होते, थोडं गुळ सगळा लूजनच जाते आमचा. आणि साखरी ऊस आहे आमचा. वर्षा आम्ही साखरी ऊसाचाच आम्ही बिन केमिकल गुळ करतो. भयंकर आता हे जाती आलात. खरं आम्ही जात काय बदललो नाही. तीच जात आहे, जवारी जात आहे. आणि त्या गुळाचाच डिमांड जास्त आहे. ऊस कसं तयार करता तुम्ही? ऊस आम्ही बिना केमिकल थोडं घालून, हे सेंद्रिय खत घालून DAP थोडं घालतो. त्याच्यामुळे सेंद्रिय खतामुळे दोन्ही DAPनी सेंद्रिय खत घालून आम्हाला उत्पन्न पण चांगली मिळाले आणि चांगलं गुळ पण व्हायले. नाही तर सोडा पावडर आमची 20-25 हजार सोडा पावडर लागे. आता काहीच नाही, सोडा नाही, हे ॲसिड नाही, काय नाही, फक्त चुना आणि हे तेल घालून आम्ही तयार करायला. त्याच्यामध्ये काय बी घातलो नाही. तोंडामध्ये बी चांगली गोड आहे. आता साखरी ऊसाचं काय त्याला डिमांड नाही. ते काय 40 रुपये बी घेऊन जा म्हणे, त्याला कोण बी डिमांड देत नाही. ते 5 नंबरची साखर घालून त्यांनी 200 लिटर हे रस घालून 2 क्विंटल त्यांनी साखर 5 नंबरची साखर घालून त्यांनी तयार करतात. त्याला आता ते लोकांना माहीत झालं आहे. कोण ते हे डिमांड नाही त्याला. आमच्या गुळाला भरपूर डिमांड झालं आहे. आता बेळगावमध्ये दुकानं गुळाची व्हायला लागले, त्याचं कारण व्हायला ते गुळाला डिमांड जास्त आलं आहे आता. आणि त्यांची गुळाला डिमांड नाही आता. आणि सरकारने बी सांगितलं त्याला ते गुळ खाऊ नका, आरोग्य आहे आणि हेच गुळ खावा म्हणून आम्ही हे खटपट करून करायला आम्ही. तुम्ही चालू ठेवला आहे? हां, अजूनपर्यंत आम्ही चालू ठेवलं. याला 16 माणसं लागतात आम्हाला. तुम्ही आता या जनरेशनला तुम्ही काय सांगू शकता की गुळ खाल्याचा फायदा काय? हे साखरी ऊस आमचं हे खाल्ला की चांगलं शरीराला चांगलं होत आहे. काय हे खोकला येत नाही, हे नाही. आणि थोडं हे जास्त वाटते. म्हणजे अंगामध्ये थोडं केमिकल जास्त तयार होत आहे. ह्याच्यामुळे मागणी जास्त आहे याची. जवारीमुळे जास्त मागणी आहे. आम्ही गुळ जवारीच हे लावलं आहे. दुसरा ऊस अजूनपर्यंत आम्ही बदली केलोच नाही.
साखरीच ऊस आहे आमचा. किती वर्षापासून हे करता? आम्ही 35 वर्षाला तयार करायला. अच्छा. आता बिना केमिकल फक्त 2 वर्षाला तयार करायला. ಮಹದೇವ್ ಪವಾರ್, ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿ.